धाराशिवमधील तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील तपास अधिकारी बदलण्याची मागणी विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनी सुद्धा केली आहे। तसंच ड्रग्ज प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे द्यावा आणि फरार आरोपीला अटक करून त्याची नार्को टेस्ट करावी, मगच सर्व प्रकरण उघड होईल अशी मागणी तुळजापूरमधल्या नागरिकांनी केली आहे। या संदर्भात नागरिक उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही भेट घेणार आहेत। तुळजापूर इथल्या बहुचर्चित ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत एकूण 36 आरोपी निष्पन्न झाले आहेत। यापैकी 14 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर उर्वरित 22 आरोपी अद्यापही फरार आहेत। मग ह्याच्यात एसपी साहेबाला विनंती करतो की ह्या प्रकरणी तुम्ही स्वतः लक्ष घाला आणि तत्काळ जे फरार आरोपी आहेत त्यांना अटक करा, त्यांची सखोल चौकशी करा आणि आमचं तुळजापूर तीर्थक्षेत्र आई भवानीचं हे ह्या ड्रग्सच्या व्यसनापासून विषमुक्त झालं पाहिजे। प्रशासनानं नार्को टेस्ट केलेली नाही, त्यामुळे काही नवीन आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता 100% आहे। तसेच आम्ही सप्टेंबर महिन्यामध्येच नगर परिषदेचेच पेडलर आहेत असं अर्ज दिलेले होते, वृत्तपत्रामध्ये बातम्या आलेल्या होत्या, परंतु अद्याप ही नगरपालिकेकडे दुर्लक्ष झालेलं आहे। त्यामध्ये 3 नगराध्यक्ष निष्पन्न झालेले आहेत, नपचा कर्मचाऱ्याचा एक मुलगा आहे, तरी त्या अनुषंगानेही तपास होणं आवश्यक आहे। ह्या 20 आरोपींना लवकरात लवकर पकडावे आणि तपास यंत्रणाचे जे काही मुख्य लोक आहेत इथले तपास यंत्रणेचे, त्या लोकांना जर बदललं आणि सीआयडीकडे आणि सीबीआयकडे जर हे प्रकरण दिलं तर आम्हाला वाटतं की हे अजून चांगल्या प्रकारे उजेडात येईल आणि लवकरात लवकर संपण्याचा प्रयत्न होईल। या ठिकाणी चालढकल केली जाते असं आमच्या निदर्शनास आलंय। या ठिकाणी 36 आरोपी असताना 22 आरोपी जर फरार होत असतील, पोलीस प्रशासन नेमकं काय करायला लागलंय? आणि या ठिकाणी स्थानिक आमदाराला सुद्धा आमची विनंती आहे की खरंच त्यांना प्रामाणिक त्यांचा प्रयत्न आहे का? त्यांना खरंच हे असे लोक सोबत त्यांना हवे आहेत का? तुळजापूर जर खरंच त्यांना स्वच्छ करायचं असेल तर चांगली लोक त्यांनी सोबत घ्यावेत, आम्ही सुद्धा त्यांच्या सोबत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।